नमस्कार. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत. पळसपे गावात पाणी अडवा पाणी जिरवा योजना ठरली शाप. बिल्डरांच्या सांडपाण्याने नागरिकांचा संताप उसळला. घाण पाणी, डासांचा प्रादुर्भाव आणि रोगराईने ग्रामस्थ त्रस्त. पाटबंधारे तोडण्याची व दोषींवर कडक कारवाईची मागणी. जलसंधारणासाठी उभारलेली पाणी अडवा पाणी जिरवा योजना आज पळसपे गावासाठी मोठा धोका ठरत आहे. पाटबंधाऱ्यांमध्ये साचलेले दूषित पाणी, दुर्गंधयुक्त पाणी आता थेट नागरिकांच्या आरोग्यावर घाला घालत आहे. परिसरातील बोरवेल आणि विहिरीचे पाणी पूर्णपणे घाण झाले असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. स्थानिकांचा थेट आरोप आहे की काही बिल्डर्स कोणतीही प्रक्रिया न करता आपले सांडपाणी सरळ नदीत सोडत आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे हे दूषित पाणी पाटबंधाऱ्यांमध्ये साचत असून संपूर्ण परिसर डासांचे केंद्र बनत चालला आहे. परिणामी विविध आजारांचा धोका या ठिकाणी वाढत चालला आहे. परिस्थिती इतकी बिघडली आहे की गणपती विसर्जनासारखा धार्मिक विधीही ग्रामस्थांना याच घाण पाण्यात करावा लागत आहे. ही आमची परंपरा आहे, पण आता तीही संकटात सापडले, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या गंभीर परिस्थितीची पाहणी करताना ग्रामस्थ व ग्रामसेवकांनी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा अतुल घरत यांच्यासमोर संताप व्यक्त केला. पाटबंधारे तात्काळ तोडावे, दूषित पाणी हटवावे आणि सांडपाणी सोडणाऱ्या बिल्डर्सवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी ठाम मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे. यावर अतुल घरत यांनी स्पष्ट आश्वासन देत सांगितले की या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाईल. प्रशासनाची समन्वय साधून पाटबंधारे हटून हा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यात येईल. मात्र वारंवार आश्वासनं मिळूनही प्रत्यक्षात काहीच होत नसल्याने ग्रामस्थांचा संयम सुटत चालला आहे. आता फक्त कारवाईचा आक्षेप आहे, अन्यथा पळसपे गाव प्रदूषणाच्या विळख्यात आणखी खोल अडकण्याची भीती या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. आपण जर आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू